नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर उद्या आहे जया एकादशी. तर उद्या आहे शनिवार 8 तारीख आहे फेब्रुवारीची. तर उद्या आहे जया एकादशीसाठी तुम्ही कोणते उपाय करावे ते आज पाहणार आहोत. तर उद्या तुम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ करून भगवान विष्णूंची तुम्हाला उद्या पूजा करायची आहे. तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला उद्या तुम्ही खूप उपाय करू शकता. तर त्यामधले मी तुम्हाला नेमके जे उपाय आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला भगवान विष्णूंना उद्या सकाळी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यांचा दही, दूध, साखर, मध, तूप हे सगळं मिक्स करून तुम्हाला श्री विष्णूंचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला पिवळी फुले, पिवळी फळे अर्पण करायची आहेत. धूप दाखवायचा आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला आणि नंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. श्री विष्णूंचा जप करावा. त्या दिवशी तुम्ही शक्य असल्यास उपवास करावा. शक्य नसेल, उपवास नाही केला, पूजा केली तरीही चालेल. या दिवशी तुम्हाला तुळशीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानलं जातं. तर तुम्ही या दिवशी तुळशीचे झाड लावू शकता. तसेच तुम्ही तुळशी मातेला तुपाचा दिवा लावून तुळशी मातेचीही पूजा करावी. तसेच तुम्ही केळीचे झाड असते त्याला केळीच्या झाडाला जल अर्पण करून केळीच्या झाडाचीही पूजा करावी व चण्याची डाळ केळीच्या झाडाला अर्पण करावी. या दिवशी तुम्ही उपवास केल्यानंतर किंवा संध्याकाळी हा उपवास सोडत नाहीत. हा दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. तर तुम्ही जेव्हा या एकादशीच्या दिवशी जो कोणी गरजूवंत असेल, कोण गरीब असेल त्याला तुम्ही उद्या दान द्यावे, दानधर्म करावा. आपल्या कुवतीप्रमाणे आपण हा दानधर्म करू शकता. तर या जया एकादशीच्या दिवशी हे तुम्हाला जमेल तसे तुम्ही श्री विष्णूंची आराधना करावी, त्यांची उपासना करावी. तर तुम्हाला नक्की फळ मिळेल. आपल्या जीवनातील सगळे अडथळे, संकट दूर होण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.